सगळे जे गोधमार करणारे होते, ज्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले, अग्निशमक दलाचे कर्मचारी जखमी झाले, हे करणारे कोण होते याचा शोध खरं तर घ्यावा लागणार आहे। पोलीस संशयितांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। अगदी पराग, जे आपले इतर प्रेक्षक आहेत नागपूर मधले नाहीत बाहेरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही समजावू शकाल का हा महाल परिसर नेमका कसा आहे? कारण अनेक छोट्या गल्ल्या दिसतात आणि पोलीस तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, सातत्याने आपण दृश्यांच्या माध्यमातून दाखवतोय, मात्र हा परिसर काय आहे? जी काही घटना घडली से तनाव की स्थिति निर्माण हुई, ये बहुत ही निंदनीय है। जिस प्रकार से कुछ लोगों ने पत्थरबाजी की है, पुलिस पर भी पत्थर फेंके हैं, ये बिल्कुल गलत है। मैं स्वयं इन सारी घटनाओं पर नजर रखकर हूं। मैंने पुलिस कमिश्नर को ये कहा है कि कानून व्यवस्था बनाने के लिए जो भी कड़े से कड़े कदम उठाने की आवश्यकता हो वो उठाए जाए और शांति को बनाया जाए। अगर कोई दंगा करता है, कोई पुलिस पर पत्थर फेंकता है, कोई समाज में तनाव निर्माण करता है, तो ऐसे सभी लोगों के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए। और मैं ये को अपील की अतिशय अयोग्य आहे अशा प्रकार नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी।